नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण काही महत्त्वाचे विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहेत. आपल्या व्हिडिओचा प्रश्न बघा, ध्वनीचा वेग हा कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सोपा वाटत असेल, परंतु हा प्रश्न 10 वेळा पेपरला विचारलेला आहे पोलीस भरतीला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ध्वनीचा वेग हा स्थायू ऑप्शन क्रमांक 3 स्थायू माध्यमामध्ये मित्रांनो सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रत्येक माध्यमानुसार बघा ध्वनीचा वेग बदलत असतो. ध्वनीचा वेग बघा मीटर प्रति सेकंद असा मोजला जातो. कसा? मीटर प्रति सेकंद. ध्वनीचा वेगाचा क्रम पाहिला तर स्थायू, द्रव आणि वायू असा या ठिकाणी बघा क्रम असतो बघा. निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग बघा 0 असतो. ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी एकदम 0 आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ध्वनीचा वेग हा खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ॲल्युमिनियम. मित्रांनो लक्षात ठेवा, ध्वनीचा वेग हा कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो? तर ॲल्युमिनियममध्ये बघा. लक्षात ठेवायचं ॲल्युमिनियम. आपण बघितलं मित्रांनो, यांचा क्रमसुद्धा आणि वेगसुद्धा बदलत असतो. ध्वनीचा वेग बघा निर्वात पोकळीमध्ये 0 असतो. स्थायू माध्यमामध्ये ध्वनीचा वेग बघा सर्वात जास्त असतो. ध्वनीचा वेग मीटर प्रति सेकंदमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इंद्रधनुष्यामध्ये वरून अनुक्रमे 3ऱ्या क्रमांकावर असणारा कोणता रंग आहे बघा? तर पिवळा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. आपल्याला विचारलं वरून 3ऱ्या क्रमांकावरती कोणता आहे बघा? पिवळा आहे. इंद्रधनुष्यामध्ये बघा जर पाहिलं आपण तर तांबडा, नारंगी, पिवळा आणि हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. तर याचं जे काही क्रम आहे बघा, ताना पिहिनी पाजा, हे काय बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो बघा, आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा जे पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका. यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो जास्त नाही बघा, आपण 15 ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त 99 रुपयाला. आपल्याला QR कोडवरती 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनिटामध्येच लगेच PDF मी पाठवून देणार आहे. कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती 7 का 8 हजाराची ॲड येणार आहे आणि हेच चान्स आहे आपल्याला होण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका. पैसा आपण कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि एकदा नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील. त्यामुळे मित्रांनो फक्त 99 रुपयाला आपल्याला या ठिकाणी PDF मिळणार आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका. कारण की पैसे कधी पण कमी येतात, परंतु वेळ खूप महत्त्वाची. टाईमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण, तेव्हाच टाईम आपला आदर करीत असतो. चालू घडामोडीची ऑफर आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि GKसाठी रिव्हिजनसाठी मिळणार आहे. मागच्या वेळेस मुंबई पोलीसला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती प्रश्न GKवर आले होते बघा. ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा बार झाला, परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित GK कव्हर केलं मित्रांनो त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळं या PDFचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होणार आहे. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेमधील वेग किती असतो? 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला या ठिकाणी विचारले आपल्याला तर 344 ऑप्शन क्रमांक 4 344 मीटर प्रति सेकंद बघा इतका वेग पाहायला मिळतो. ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त स्थायू माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात कमी वेग हा वायू माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निर्वात पोकळीमध्ये बघा 0 असतो. निर्वात पोकळीमध्ये 0 असतो. आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ खरोखर IMP वाटत असेल, तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं मित्रांनो की जी काही माझी मेहनत ती 100% काम करते. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एक मार्क फिक्स करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. फालतू चॅनल सबस्क्राईब करण्यापेक्षा बघा या ठिकाणामधून आपल्याला नोकरी मिळणार आहे. यासाठी तुम्ही नक्की हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. लगेच तुम्हाला लेक्चरची नोटिफिकेशनसुद्धा मिळून जाईल. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग आणि डोळ्यामधील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यामुळे टिंबटिंब होतं. तर बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 5 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. जालना ग्रामीण पोलीसला प्रश्न आला होता. तर यालाच म्हणतात मित्रांनो निकट दृष्टीदोष. कोणता दोष म्हणतात? निकट दृष्टीदोष असं म्हणतात. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो निकट दृष्टीदोषामध्ये व्यक्ती बघा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. याच्यावर उपाय काय बघा? उपाय बघा हा दोष सोयीस्कर अंतर्वक्र बघा. यामध्ये आपले 2 प्रश्न कव्हर झाले. जो काय निकट दृष्टीचा आहे बघा यासाठी बघा अंतर्वक्र भिंगारच्या साहाय्याने बघा हा सुधारता येतो. लक्षात ठेवायचं आहे अंतर्वक्र. पुढचा प्रश्न बघा कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर लाल आणि या ठिकाणी जर पाहिलं हिरवा. लक्षात ठेवा लाल आणि हिरवा ऑप्शन क्रमांक 2. लाल आणि हिरव्यामध्ये या ठिकाणी बघा स्पष्टपणे फरक करू शकत नाही. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो रंग आंधळेपणा असलेल्या व्यक्तीला बघा सर्व रंग दिसतात, परंतु बघा लाल आणि हिरव्या रंगामध्ये फरक कळत नाही. रंग आंधळेपणा हा अनुवांशिक आजार आहे मित्रांनो. कसा अनुवांशिक आजार आहे? हा आजार आईकडून बघा वडिलांकडून पुढच्या पिढीला येत असतो.
महिलांमध्ये हा आजार होत नाही बघा. 8 ते 10% पुरुषांमध्येच हा रोग होतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात बघा. समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान हे वापरलं जातं. लक्षात ठेवायचं बघा, सोनार तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा उपयोग बघा पाण्याखाली वस्तूचं अंतर, दिशा आणि वेग मोजण्यासाठी केला जातो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न काय विचारला मित्रांनो, प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? तर रात्रीच्या आकाशामध्ये जास्त कृत्रिम प्रकाश, याला आपण काय म्हणतो बघा, प्रकाशाचं प्रदूषण असं म्हटलं जातं. बघा, आपण वापरत असलेल्या अधिकच्या कृत्रिम प्रकाशामुळे अवकाशामधील खगोलीय वस्तूंच्या बघा निरीक्षणावर परिणाम होते. तर बघा, प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? रात्रीमध्ये जे काही आपली आकाशामध्ये जे काही कृत्रिम प्रकाश सोडला जातो त्याला आपण म्हणतो बघा प्रकाश प्रदूषण. खालीलपैकी कोणत्या माध्यमामधून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर पोलादामध्ये बघा सर्वात जास्त ध्वनीचं या ठिकाणी वहन होतं बघा. स्थायू माध्यमामधून ध्वनीचं बघा वहन हे सर्वात वेगाने होत असतं. जसजशी घनता वाढेल तसतसा ध्वनीचा वेग सुद्धा या ठिकाणी वाढतो. आणि मित्रांनो बघा, जी काही निर्वात पोकळी असते, ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी बघा ध्वनी वाहत नसतो, कारण ध्वनी वाहण्यासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनीचा वेग बघा सर्वात जास्त स्थायूमध्ये पाहायला मिळतो. हवेमधील आर्द्रता, पदार्थाची घनता, तापमान वाढल्यास बघा ध्वनीचा वेग सुद्धा या ठिकाणी वाढत असतो. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचं कारण काय? तर बघा याचं कारण आहे बघा, प्रकाशाचं काय होतं बघा या ठिकाणी अपवर्तन होतं. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 अपवर्तन. प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना बघा दिशा बदलत असतो बघा. लक्षात ठेवायचं आहे, प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदल होतो. दिशा बदल झाल्यामुळे बघा प्रकाशाचं काय होतं बघा अपवर्तन होतं. लक्षात ठेवायचं आहे, प्रकाशाचं अपवर्तन होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्या कणांना काय म्हटलं जातं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? फोटॉन असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 फोटॉन असं म्हटलं जातं. आलं लक्षात? प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्या कणांना फोटॉन म्हणतो. वनस्पती प्रकाशाच्या सानिध्यामध्ये फोटॉन या ठिकाणी बघा अन्न तयार करतात बघा. आणि प्रकाश सजीवांचे अस्तित्व टिकून आहे बघा. प्रकाशामुळेच काय बघा सजीवांचं अस्तित्व टिकून आहे. या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉन आलं तर इलेक्ट्रॉन असं लिहिलं जातं बघा, ई त्याच्यावर मायनस, त्याच्यानंतर प्रोटॉन कसा लिहिला जातो मित्रांनो? तर P+ हा प्रोटॉन लिहिला जातो. आणि न्यूट्रॉनला फक्त N लिहिलं जातं बघा. लक्षात ठेवायचं आहे, अणूच्या केंद्रकामध्ये काय असतो? न्यूट्रॉन असतो बघा अणूच्या. पुढचा प्रश्न आहे बघा, ताऱ्यांच्या लुकलुकण्याचं कारण कोणतं आहे? बघा, तारे लुकलुकतेत याचं कारण काय विचारलं बघा. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, वायुमंडळामध्ये वायूचा बदलता अपवर्तनांक. याचं करेक्ट आन्सर आहे पहा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पहा. पुढचा प्रश्न जर पाहिला, याचं स्पष्टीकरण बघा, प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना म्हणजे वायूमधून द्रवाकडे दिशा बदलतो त्यालाच प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. यामुळे बघा तारे लुकलुकताना आपल्याला पाहायला मिळतात. ध्वनीचं प्रसारण कशातून होत नाही? बघा, जे काही ध्वनी असते याचं जे काही प्रसारण आहे कशामधून होत नाही? तर निर्वात पोकळीमधून या ठिकाणी होत नाही पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, वटवाघूळ अंधारामध्ये उडू शकतात याचं कारण विचारलंय. तर बघा, त्यांनी निर्माण केलेल्या जे काही ध्वनी लहरी असतात त्यांना मार्गदर्शक ठरत असतात बघा. ते ध्वनी लहरी निर्माण करतात त्यामुळे ते कुठं पण धडकत नाही. त्यांना जे काही रिफ्लेक्शन होतं त्यानुसार बघा ते उडत असतात बघा. वटवाघूळ बघा निशाचर प्राणी हे फक्त रात्री बाहेर पडतात आणि भ्रमण करताना आवाज करत आणि ध्वनी लहरीच्या दिशेने प्रवास करतात. ध्वनी लहरीमुळे बघा त्यांना मार्गामध्ये कोणता अडथळा आहे हे लगेच समजतं बघा. वटवाघूळ बघा 2000 ते 1,00,000 Hz म्हणजे हर्ट्सपर्यंतचा आवाज या ठिकाणी ऐकू शकतात. पुढचा प्रश्न बघा, ध्वनीचा सर्वसाधारण हवेमधील वेग किती असतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा 10 पेक्षा जास्त वेळेस रिपीट झालेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 344 मीटर प्रति सेकंद. लक्षात ठेवायचं बघा, 344 मीटर प्रति सेकंद इतकं वेग असतो पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, ध्वनी ऊर्जेचं प्रसारण टिंबटिंब तरंगामार्फत होतं. तर ध्वनी ऊर्जेचं जे काही प्रसारण आहे मित्रांनो हे अणुतरंग, ऑप्शन क्रमांक 1 अणुतरंगामार्फत होतं बघा. जेव्हा माध्यमामधील कणांची हालचाल विक्षोभाच्या समांतर दिशेने होते, म्हणजेच माध्यमामधील कण एका ठिकाणामधून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्यस्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होत असतात, त्यांना बघा अणुतरंग असे म्हणतात. बघा काय पुन्हा सांगतो, जेव्हा माध्यमामधील कणांची हालचाल
विक्षोभाच्या समांतर दिशेने होते, म्हणजेच माध्यमामधील कण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्यस्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होत असतात, त्याला अनुतरंग असे म्हणतात. बघा याची व्याख्या ही. आणि ध्वनी हे अनुतरंगाचं काय बघा उदाहरण आहे मित्रांनो. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न लातूर पोलीसला विचारला होता 2017 मध्ये. तर माध्यमामधील जे काही कण आहे मित्रांनो, त्या कंपनामुळे, लक्षात ठेवायचं आहे, माध्यमामधील कणांच्या कंपनामुळे काय होतं बघा, ध्वनी निर्माण होतो. ध्वनिलहरी बघा कंपनामधून तयार होत असतात. ध्वनिलहरी वाहण्याच्या माध्यमासाठी जे काही ध्वनिलहरी मित्रांनो ते वाहण्यासाठी माध्यमाची काय असते बघा, आवश्यकता असते. पुढचा प्रश्न काय बघा, आवाजाची टिंब डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो. तर बघा 85 डेसिबलपर्यंत बघा या ठिकाणी मनुष्य सहन करू शकतो. बघा आवाज किंवा ध्वनीची जी काय तीव्रता आहे मित्रांनो ती डेसिबल म्हणजे डीबीमध्ये मोजली जाते. हे काय बघा त्याचं एकक हे. 85 डेसिबलपेक्षा अधिकचा आवाज दीर्घकाळ राहिल्यास व्यक्तीला बघा अनेक समस्या उद्भवतात. ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो? तर खूपच अधिक असतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, खूपच अधिक असतो. ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार म्हणजे काय डेप्री हे तंत्रज्ञान चालते? बघा ध्वनीच्या कोणत्या तत्वानुसार सोनार डेप्री हे तंत्रज्ञान चालत असतं? तर प्रतिध्वनी. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे बघा, प्रतिध्वनी. सोनारचा लॉंग फॉर्म काय बघा, साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. यामध्ये काय होतं मित्रांनो, समुद्रामधील जहाजावरून पाण्याखालील वस्तूचं अंतर, दिशा आणि वेग या ठिकाणी मापला जातो आणि अविश्राव्य ध्वनीमार्फत तो या ठिकाणी केला जातो. ध्वनीचा अभ्यास काय प्रश्न बघा, ध्वनीचा अभ्यास याचं शास्त्रीय नाव काय बघा? त्याला काय म्हणतात मित्रांनो, ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, ध्वनीच्या अभ्यासाला काय म्हणतात, ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं. एंटॉमॉलॉजी म्हणजे काय, कीटकांचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा ॲस्ट्रॉनॉमी. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास, याला म्हणतो ॲस्ट्रॉनॉमी. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो, पक्ष्यांचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे, पक्ष्यांचा अभ्यास. आणि ॲक्वास्टिक म्हणजे काय, ध्वनींचा अभ्यास. लक्षात ठेवायचं, ध्वनी. बरोबर. या ठिकाणी बघा मी तुम्हाला सगळं सांगितलं. एंटॉमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्रांचा अभ्यास. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी बघा अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय, पक्ष्यांचा अभ्यास. लक्षात ठेवा. ॲक्वास्टिक बघितला आपण, ध्वनींचा अभ्यास. खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थामधून जात नाही? तर दुसऱ्या. लक्षात ठेवायचं बघा, दुसऱ्या. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात आणि कमी विध्वंसक असतात. दुय्यम लहरी बघा प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरी ह्या जास्त विध्वंसक असतात. आणि तृतीय लहरी भूकवच आणि पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि अतिशय बघा विनाशकारी असतात. बघा हे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय लहरीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. दवाखाना, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटरपर्यंत परिसरामध्ये ध्वनी क्षेत्र असं संबोधण्यात आलेलं आहे? तर 100 मीटर. लक्षात ठेवायचं बघा, 100 मीटरपर्यंत. बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं, शांतता क्षेत्रामध्ये 100 मीटर अंतरावर मोठ्या आवाजामध्ये भोंगा किंवा हॉर्न वाजवणे या ठिकाणी बघा बंधनकारक असतं, म्हणजे बंधने त्यावर असतात. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या आहेत? तर लक्षात ठेवा अल्ट्रासोनिक. ऑप्शन क्रमांक 1 अल्ट्रासोनिक याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा मित्रांनो, अल्ट्रासोनिक. खोली मोजण्याचं एक बघा याचं काय, फॅदम आहे. अल्ट्राव्हायलेट बघा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बोटांच्या ठशाच्या पडताळणीसाठी बघा अल्ट्राव्हायलेटचा या ठिकाणी उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, पाण्यामध्ये अर्धवट बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते, हे प्रकाशाच्या कशाचं उदाहरण आहे बघा? तर प्रकाशाचं हे अपवर्तनाचं उदाहरण आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं बघा, प्रकाशाचं अपवर्तनाचं. बघा प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना त्या दिशेमध्ये बदल होतो, याला काय म्हणतो, प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतात. बघा याचं उदाहरण आहे बघा, काचेच्या ग्लासामध्ये पाण्याच्या तळाशी ठेवलेलं नाणं बघा वरती आल्यासारखं आपल्याला दिसतं. तारे लुकलुकताना दिसतात, ही याचे काय बघा उदाहरणं आहेत. इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर कोणत्या रंगाचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल? तर पांढरा. मित्रांनो लक्षात ठेवा, इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाचा प्रकाश पाहायला मिळणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे पांढरा रंग. दूरदर्शन संचांच्या पडद्यावर चलचित्रांचं खालीलपैकी कारण कोणतंही? याचं कारण आहे मित्रांनो दृष्टी सातत्य. लक्षात ठेवायचं आपल्याला, दृष्टी सातत्य. पुढचा प्रश्न मित्रांनो, पाणी रंगहीन असतं, बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी, मग तो पांढरा का दिसतो? बघा पाण्याला रंग नसतो परंतु बर्फ आपल्याला पांढरा का दिसतो?
याचं कारण आहे मित्रांनो, बर्फाचं स्फटिक सर्व तरंगलांबीचे जे काही प्रकाश किरण आहे बघा ते परावर्तित करतात, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पांढरा दिसतं. आणि मित्रांनो हा पण पॉईंट लक्षात ठेवा, पाण्याची घनता बर्फापेक्षा जास्त असते म्हणून बघा बर्फ हा पाण्यावर तरंगत असतो. क्ष किरण म्हणजे काय? काय प्रश्न आहे बघा, क्ष किरण म्हणजे काय? यालाच आपण काय म्हणतो बघा, प्रभाररहित कण. याला काय म्हणतो आपण, प्रभाररहित कण. मित्रांनो याची जर हिस्ट्री पाहिली तर याचा शोध लावला होता विल्यम रॉटेजन यांनी 1895 मध्ये बघा. क्ष किरणाचा वेग बघा प्रकाशाच्या वेगा इतका असतो आणि चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचं विचलन होत नाही. याचा उपयोग होतो बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये. रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो. रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो. तर प्रकाशाच्या वेगा इतका, लक्षात ठेवायचं बघा, प्रकाशाच्या वेगा इतकाचा या ठिकाणी रेडिओ तरंगाचा वेग आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा, प्रकाशाचा वेग मित्रांनो हवेमध्ये 3 गुणिले 108 मीटर प्रति सेकंद इतका असतो बघा. लक्षात ठेवायचं आहे, 3 गुणिले 108 मीटर प्रति सेकंद. आलं लक्षात. विद्युत चुंबकीय लहरीचा सर्वाधिक तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम बघा. 1 नंबरला रेडिओ लहरी, त्याच्यानंतर सूक्ष्म लहरी, अवरक्त किरणे, दृश्य प्रकाश, अतिनील किरणे, क्षकिरणे, गॅमा किरणे. हे काय बघा या ठिकाणी सर्वात जास्त तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रकाश हा एका पारदर्शक माध्यमामधून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याला प्रकाशाचं अपवर्तन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, प्रकाशाचं अपवर्तन. मग तुम्ही म्हणताल प्रकाशाचं परावर्तन काय असतं? बघा, एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरून प्रकाश किरणांच्या परत फिरण्याच्या क्रियेला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात. याचं उदाहरण जर पाहिलं तर सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मोठा दिसतो, हिऱ्याचे चमकणे आणि आकाशाचा निळा रंग हे काय बघायचं उदाहरण आहेत. इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे? बघा, इंद्रधनुष्यावर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात. तर जांभळा. लक्षात ठेवा मित्रांनो, जांभळा हा सगळ्यात शेवटचा रंग आहे बघा. या ठिकाणी जर पाहिलं उतरता क्रम, 1 नंबरला तांबडा असतो, नारंगी, त्याच्यानंतर 3 नंबरला पिवळा असतो, 4 नंबरला हिरवा, 5 नंबरला निळा, 6 नंबरला पांढरा आणि 7 नंबरला बघा या ठिकाणी जांभळा असतो. लक्षात ठेवायचं बघा, जांभळा. इंटरनेटसाठी जे काही ऑप्टिकल फायबर केबल असते बघा, हे तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा, पूर्ण आंतरिक परावर्तन. मित्रांनो जे काही इंटरनेट असते बघा, ती इंटरनेटसाठी एक केबल असते बघा, ती समुद्रामधून आपल्या जमिनीच्या खालून ऑप्टिकल फायबर केबल असते बघा. लक्षात ठेवायचं बघा, हे पूर्ण आंतरिक परावर्तनावर आधारित आपल्याला पाहायला मिळते. दाढी करताना कोणता आरसा वापरला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दाढी करताना मित्रांनो अंतर्वक्र आरसा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 अंतर्वक्र आरसा. मित्रांनो याचं नाभी अंतर कसं असतं? ऋण असतं. लक्षात ठेवायचं आहे. जमिनीवरून ओझोनचा थर सूर्यप्रकाशामधील कोणती किरणे शोषून घेतात? ओझोनचा थर. तर जे काही बघा जंबुलातील जे काही किरणं असतात बघा, ही हानिकारक किरणे असतात, हे किरणं बघा शोषून घेतली जातात. या ठिकाणी जर पाहिलं पृथ्वीच्या वातावरणामधील जे काही अतिनील UV किरणापासून संरक्षण करतं. याची जी काही तरंग लांबी मित्रांनो ती 750 नॅनोमीटर ते 1 मिलीमीटर इतकी असते. त्याची तरंग लांबी दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते. सूर्यप्रकाशाचा बघा 47% भाग ह्या अवरक्त किरणांनी व्यापलेला असतो बघा. आणि जंबुलातील जे काही किरणं आहेत किंवा अतिनील किरणांच्या सानिध्यामध्ये त्वचेखाली बघा जीवनसत्व D तयार होत असतं. लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? तर बघा तुम्ही जर लाल काचेतून पाहिलं तर काळ्या रंगाची आपल्याला दिसतात बघा. लक्षात ठेवायचं आहे, झाडाची हिरवी पाने काळ्या रंगाची आपल्याला दिसतात. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा व्हावी लागते. काय प्रश्न आहे बघा, जे काही आपलं कार्य जे काम आहे हे घडून येण्यासाठी कोणती ऊर्जा व्हावी लागते? तर रूपांतरित ऊर्जा. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ऊर्जा बघा मित्रांनो एका स्वरूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जाताना कार्य घडून येत असतं. ऊर्जेचं एका रूपामधून दुसऱ्या रूपांतर करता येत असतं बघा. एखादी वस्तू आशियाई देश कोणता आहे? यामध्ये विचारलं आपल्याला पहिला आशियाई देश कोणता आहे? याचं बरोबर उत्तर मित्रांनो दक्षिण कोरिया. ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया. लक्षात ठेवायचं बघा. नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा दक्षिण कोरिया हा पहिला आशियाई देश आहे बघा. नाटो सायबर संरक्षण गटाची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आहे 2008 मध्ये. याचा लॉंग फॉर्म होतो बघा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नाटोचा लॉंग फॉर्म होतो. आणि स्थापना सुद्धा विचारली जाऊ शकते. तर 1949ला स्थापना झाली होती. लक्षात ठेवा 1949ला. यामध्ये बघा
2 उत्तर अमेरिकेमधील आणि 31वा बघा फिनलँड देश आहे बघा. आणि यामध्ये टोटल 31 देश असणार आहेत. किती? 31. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वतंत्र भारतामधील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर सुकुमार सेन. लक्षात ठेवा मित्रांनो, सुकुमार सेनची स्वतंत्र भारतामधील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून बघा या ठिकाणी निवड झाली होती बघा. त्यांचा कार्यकाळ होता 21 मार्च 1950. लक्षात ठेवा 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958 पर्यंत बघा ते या ठिकाणी कार्यरत होते. 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रामधील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये बघा ती महानगरपालिका. लक्षात ठेवायचं आहे 28वी. इचलकरंजी बघा ती लक्षात ठेवायचं बघा. आणि 29वी बघा 28वी कोणती? इचलकरंजी. आणि 29वी जालना ही घोषित करण्यात आली बघा. लक्षात ठेवायचं आहे ही महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, तुकडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लावल्यावर त्याचं रूप कसं होईल? तुकडे. तर काय होईल बघा या ठिकाणी तुझ्याकडे होईल. मित्रांनो लक्षात ठेवा षष्टीचे प्रत्यय लक्षात ठेवायचे चा, ची, चे, झा, झी, झे हे काय आहेत बघा षष्टीचे आहेत. काराकर्थ काय याचा संबंध आहे बघा. काराकार्थामुळेच तुकडे म्हणून काय झालं? तुझ्याकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो, राज्यातील व्यापारामध्ये केंद्र शासनाकडून टिंबटिंब आकारला जातो. केंद्र शासनाकडून बघा CGST हा आकारला जातो. लक्षात ठेवायचं आपल्याला CGST हा आकारला जातो. शेतकऱ्यांनी टिंबटिंब या ठिकाणी बघा साराबंदीची चळवळ लागू केली होती. तर कुठं सुरू केली होती मित्रांनो? खेडा. गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये बघा गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. तरी सुद्धा बघा सरकार काय करायचं? शेतसारा वसूल करत होते बघा. त्यामुळे गांधीजींनी काय केलं? शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. आणि 1918 मध्ये शेतकऱ्यांनी बघा खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ चालू केली होती. गांधीजींनी अजून कोणकोणते सत्याग्रह केले होते बघा? चंपारण्य सत्याग्रह केला होता 1917 मध्ये. त्यानंतर अहमदाबाद गिरणी कामगाराचा लढा 1918 मध्ये महात्मा गांधींनी केला होता. महाबळेश्वरमधील भिलार हे जे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे पुस्तकांचं गाव बघा. लक्षात ठेवायचं भिलार हे काय बघा पुस्तकाचं गाव म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हे पण लक्षात ठेवायचं पुस्तकाचं गाव. लक्षात पुस्तकाचं गाव म्हणजे या गावाजवळच प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय तयार करून इतरांसाठी अनुकरणीय या ठिकाणी उदाहरण ठेवण्यात आले बघा. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारलाय. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. क्षणिक, पूर्वी, नंतर या ठिकाणी बघा पूर्वी आणि नंतर हे काय बघा याचे दोन्ही पण ऑप्शन आपले बरोबर आहेत बघा. पूर्वी आणि नंतर. नेक्स्ट आहे पहा वरुणा. काय प्रश्न बघा? वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? काय? वरुणा. तर फ्रान्स. लक्षात ठेवा भारत आणि फ्रान्स दरम्यान हा जो काही युद्ध अभ्यास आहे बघा हा आपल्याला पाहायला मिळतो. 2001 मध्ये सगळ्यात प्रथम हा सराव आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चालू घडामोडीचा प्रश्न आहे बघा. जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला? साडी महोत्सव. तर दिल्लीमध्ये मित्रांनो हा जो काही साडी महोत्सव आहे हा पार पडलेला. लक्षात ठेवायचे दिल्लीमध्ये. महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब हा जो काही दिवस आहे हा आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. तर लक्षात ठेवा 10 सप्टेंबर. लक्षात ठेवा मित्रांनो 10 सप्टेंबर हा जो काही दिवस आहे हा आजी आजोबा दिवस म्हणून जो काही साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. नेक्स्ट पहा देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा? देव. देवचं बघा देवच राहील. लक्षात ठेवा शत्रूचं सुद्धा शत्रू राहतं, पर्वतचं सुद्धा पर्वत राहतं बघा, खडूचं खडू राहतं, हत्तीचं सुद्धा हत्ती राहतं, कवीचं कवी राहतं, देवचं सुद्धा देव राहतं. आकारांताशिवाय इतर पुल्लिंगी नामाची रूप बघा दोन्ही वाचनामध्ये सारखेच असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा जो काय रोबोट आहे हा अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला. तर हा ओपन AI. लक्षात ठेवा मित्रांनो ओपन AIचं हे काय बघा कंपनीने ChatGPT हे तयार केले बघा. 30 नोव्हेंबर 2022 ला बाजारामध्ये आणला होता. हे काय बघा एक भाषा मॉडेल आहे. यामध्ये चॅटबॉट आहे आणि आपल्याला जी पण माहिती पाहिजे असेल फक्त त्यामध्ये टाईप करायची ते आपल्याला तिकडून लगे रिप्लाय करतं. त्यामुळे हे कशाने बनवलं बघा ओपन AIने हा बाजारात लॉन्च केलेला आहे.